चा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार भाऊ, मोठं यश एनडीए दिसून येत आहे, काय सांगाल? नाही, जंगलराज विरुद्ध सुशासन, दुःशासन विरुद्ध सुशासन या पद्धतीने 1990 पासून 2005 पर्यंत जो जंगलराज लोकांनी अनुभवला, बघितला, तो अंधार कोणीही विसरायला तयार नाही आहे. आज बघितलं तर मीही बिहारमध्ये 6 दिवस प्रचारासाठी गेलो होतो. जुन्या आठवणी आणि त्या ठिकाणी जे कुशासन बघितलं, हे मतदान सुशासन म्हणजे एनडीएच्या बाजूनी विकासासाठी आहे. आजही बिहारला आणि बिहारच्या जनतेला वाटतं की आमच्यामध्ये क्षमता आहे, पण या क्षमतेचा योग्य उपयोग, समर्पक उपयोग करणारं नेतृत्व हे एनडीएचं आहे. आज रस्ते असेल, वीज अखंडित 24 तास वीज देण्याचं काम असेल, शिक्षणामधली सुधारणा असेल, आरोग्यामधली सुधारणा असेल, एमएसएमई किंवा लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग, छोटे उद्योग या संदर्भात सुधारणा असेल. आणि परवाही जेव्हा मुंबईचा एक बिल्डर मला म्हणाला की आता बिहारचे कामगार हे मुंबईत कमी येतात, ते सुशासनाचं लक्षण आहे की बिहारच्या कामगारांना, बिहारच्या लोकांना तिथंच काम मिळत आहे. आणि आपल्याला माहिती आहे की बिहार किती श्रेष्ठ आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाची भूमी आहे, भगवान महावीरांची भूमी आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद सारखे कोहिनूर पेक्षा जास्त तेजस्वी नेते तिथून जन्माला आले. जयप्रकाश नारायणजींची भूमी आहे. नालंदा विद्यापीठ आजही IAS किंवा UPSC परीक्षा सर्वात जास्त पास करणाऱ्यांची बिहार आहे. पण जेव्हा गरिबीचा विचार करतो तेव्हा आज देशाच्या सरासरीमध्ये सुद्धा बिहार नाही. आणि ही मात्र बिहारी लोकांना खटकत होती. आणि यातून एनडीएच्या मागे विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये व नितीश कुमारजीच्या नेतृत्वात आज बिहारमध्ये अतिशय योग्य पद्धतीने लोकांनी कौल दिला आहे. वोट चोरीचा कुठेतरी प्रश्न काँग्रेस समोर केला, कमी सीटा निवडून आल्या काँग्रेसच्या. नाही, खरं तर हे वोट चोरी नाही आहे, यांच्या मेंदूची चोरी आहे. मला एक गोष्ट समजत नाही, तुम्ही स्वतःच्या कर्तव्यापासून वंचित राहायचं का? तुम्हाला बूथ लेवल एजंट नियुक्त करायचे, तुमच्याकडे कार्यकर्ते नाही आहे. वोट चोरी, वोट चोरी. बिहारच्या लोकांना असं वाटतं की आमच्या बिहारच्या विकासाबद्दल हे काहीच बघत नाही, बिहारच्या रस्त्यांबद्दल बघत नाही, बिहारच्या रोजगाराबद्दल बघत नाही. आले की वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी. आता हे वोट चोरी आहे की यांच्या मेंदूची चोरी आहे, हा एक अभ्यासाचा विषय आहे. तर हे होते भाजप नेते सुधीर मुनगंटीवार. निलेश दहा, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.